पक्षाला विरोधी पक्षात कसं काम करायचं याचं प्रशिक्षण हवं असेल तर मी त्या संदर्भात पक्षाचा अभिनिवेश विसरून हे प्रशिक्षण द्यायला तयार आहे आणि गरज पडली तर भुजबळ साहेब आणि मुनगंटीवार साहेब यांची मदत मी घेईन। कारण शेवटी सक्षम विरोधी पक्ष असणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सक्षमता ही संख्येने ठरत नाही। भुजबळ साहेब एकटेच होते, पूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे पण विषय योग्य घेऊन घ्यायचे। त्यामुळे मला असं वाटतं की थोडं कुठेतरी भास्करराव तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असताना अंतिम आठवडा प्रस्तावावर त्या ठिकाणी अन्याय झालेला दिसतो। ठीक आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवर बोललात, बीडचा प्रश्न असेल, कोरटकरचा प्रश्न असेल, नागपूरचा प्रश्न असेल, सगळ्या याच्यावर बोललात। आणि होम मिनिस्टर असलं म्हणजे काय असतं दादा, प्रत्येक गोष्टीचा थेट संबंध माझ्याशीच जोडला जातो, थेट प्रत्येक गोष्टीला जबाबदार मीच। पण तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे 2022 ते 2024 जळी स्थळी काष्टी पाषाणी तुम्ही मलाच टार्गेट केलं, प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडली। परिणाम काय झाला? परिणाम असा झाला की लोकांनी आधीपेक्षा रेकॉर्ड मॅन्डेट आम्हाला दिलं। आता त्याच्यावरनं तुम्ही काही शिकतच नाही, करायचं काय हा प्रश्न माझ्या समोर आहे, पण काही हरकत नाही, त्याच्यावर उत्तर देणं हे देखील मला असं वाटतं की महत्त्वाचं असतं। आता कुठली घटना झाली आणि कोणी घटना केली की काही लोक थेट माझा सगळा सोयराच करून टाकतात, त्याला ही फॅशन झालेली आहे। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण झालेला प्रत्येक इन्सिडन्स बघा, गृह विभागाने त्या संदर्भात अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केलेली आहे। आणि पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, माझा सगळा सोयरा जरी अपराधी असेल तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाळणार नाही। याचं कारण माझा सगळा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे 13 कोटी या महाराष्ट्राची जनता आहे। त्याच्यामुळे याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप मिळणार नाही। हा तराजू, हा न्यायदानाचाच तराजू या ठिकाणी असेल। जो समाजाचा शत्रू असेल तो सुटणार नाही आणि कोणावर अन्याय झाला तर तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न आपण करू। अलीकडच्या काळामध्ये नानाभाऊ रोज एक वाक्य वापरतात, कुंपण शेत खाताय, कुंपण शेत खाताय। हे आहे कुठलं कुंपण नानाभाऊ? आमच्या शेताला कुंपणच नाही आहे, हे खुलं शेत आहे, कोणी येऊ शकतं आमच्या शेतामध्ये, काही अडचण नाही आहे। मुक्तपणे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता आम्ही या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आहे। आता कोरटकर पकडलं, त्या कोरटकरला कुठे पकडलं, कुठे लपून बसला होता? तेलंगणामध्ये। आता कोणाच्या घरी तुम्ही सांगताय, मी सांगणं योग्य दिसत नाही, पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नानाभाऊ त्या ठिकाणी। पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे। छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच, कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही। पण आमचे आव्हाडसाहेब या ठिकाणी नाही आहेत। काल ते कायद्याचं राज्य, लोकशाही कोसळली, राष्ट्रव्यवस्था कोसळली। मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेशबद्दल बोलत होते। म्हणून मी त्यांना विचारणार होतो, ते नाही आहेत, पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच। त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आव्हाडसाहेब, काही नावं तुम्हाला आठवतात का? निखिल भामरे, सुनैना होले, समीर ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा, कंगना रनावत, नारायणराव राणे, अर्णव गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी, आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल, अनंत करमुसे।
करमुसे, त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता, राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं, संविधानाप्रमाणे काम चाललं होतं, म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाड साहेब असते तर जास्ती बरं झालं असतं, पण ते येतील, कदाचित उशिरा येतील, काही हरकत नाहीये. आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत. एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत. आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं, दादा एकदम दरडावून बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही. आम्ही दोघं आपले मवाळ, मी आणि शिंदे साहेब, म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकरूवाळे चालत असतो आम्ही. त्यामुळे तुम्ही कितीही त्या ठिकाणी काड्या घालण्याचा प्रयत्न केला किंवा बांबूची लागवड केली तरीही खरं तर मला असं वाटतं की या ठिकाणी एक अजून मला प्रश्न विचारायचा आहे की आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं, अनेकांचं भाषण ऐकलं, दंगे करणारे आणि बलात्कार करणारे यांचा एवढा पुळका का? इतकी छाती काय पडवायची? ठीक आहे, अक्षय शिंदेचं एन्काउंटर नसतं झालं, बरं झालं असतं, कायद्याने फाशी झाली असती, पण असं छाती बडवणं चाललेलं आहे जसं काय तो अक्षय शिंदे कोणीतरी स्वतंत्रता सेनानीच होता. रोज तेच, एवढं दुःख. दंगे करणारे, दंगेखोर आणि बलात्कारी यांना कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, पण त्यांच्याबद्दल जर कोणाच्या मनामध्ये संवेदना तयार होत असेल तर मात्र ते योग्य नाहीये. त्या संदर्भात काही लोकांची मनं ही तपासूनच पाहावी लागतील. आणि म्हणून या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर नानाभाऊ मला असं वाटतं, आप इतना भी गरज गरज कर न बरसो, आप इतना भी गरज गरज कर न बरसो कि मैं आंधी तूफान या सैलाब बन जाऊं. खैर, मुझमें तो अभी साख बाकी है. आप टटोलना खुद को और अपनी फितरत को. सच बोलो, आप में वो पहले वाली बात कहां बाकी है? कायदा सुव्यवस्था अरे हा काय मुशायरा आहे? चाललं काय आहे? जयंतराव, अनेक वेळा आपण काही निर्णय घेतो, ठीक आहे, त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे घेतो, ते काही अयोग्य असतात असं नाही, पण कायदा सुव्यवस्थेवर त्याचाही परिणाम होतो. आता कोविडच्या काळामध्ये आपण 10,000वर कैद्यांची मुक्तता केली. एकट्या पुण्यामध्ये आपण 269 कैद्यांची मुक्तता त्यावेळी केली, जे कैदी जेलमध्ये होते. यातले 72 कधी परतलेच नाही. आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक गुन्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत. 8 लोक तर मोकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले, काही गँगचे सदस्य झाले. आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानव अधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे, पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की या संदर्भात गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये मी फार जाणार नाही. मी त्या दिवशी इतकी आकडेवारी सांगितली, पण कधी कधी नानाभाऊ काय होतं, काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना फारच समजावं लागतं, वारंवार सांगावं लागतं, तेच ते प्रश्न विचारतात. मग शेवटी आपल्याला कंटाळा आला तरी तेच ते उत्तर द्यावं लागतं. त्यामुळे लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र देशामध्ये गुन्हेगारीत 8वा आहे, तो दुसरा नाही. दिल्ली, केरळ, तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत.
आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये आपलं एकही शहर नाही. टेक्निकली नागपूर शहर 6व्या नंबरवर दिसतं, पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहीत धरत नाहीत. तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो 27व्या क्रमांकावर वगैरे ते जातं. पहिल्या 15 मध्ये मुंबई 15व्यावर आहे आणि पुणे 18व्यावर आहे. त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही. देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत. याचा अर्थ सगळं आलबेला असं मी म्हणणार नाही. गुन्हे घडतायत, पण शेवटी देशाच्या तुलनेत महाराष्ट्र कुठेतरी पुरोगामी, महाराष्ट्रात काय चाललंय वगैरे जे तुम्ही विचारता, म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. 2024 मध्ये 3,83,037 गुन्हे घडले हे आमच्या प्रभूसाहेबांनी सांगितलं, पण हे सांगताना ते विसरले की 2023च्या तुलनेत 2,586 कमी आहेत, ते अधिक नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये जे काही अनेक मेजर अशा प्रकारचे हेड आहेत त्याच्यामध्ये गुन्हे कमी झालेले आहेत. आता हत्यार कायदा असेल किंवा अंमली पदार्थाचा कायदा असेल, दारूबंदी असेल, याच्यात गुन्हे वाढले आहेत. कारण याच्यावर आपण झिरो टॉलरन्स मोडमध्ये चाललेलो आहोत आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करतो आहोत आणि म्हणून त्यातले गुन्हे जे आहेत ते वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास या ठिकाणी आपण 808 बंदुका जप्त केलेल्या आहेत, 2600हून अधिक कारतूस जप्त केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोकाची कारवाई देखील केलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास 2022 पासून तर 2024 पर्यंत 600 लोकांवर मोकाची कारवाई ही या ठिकाणी आपण केली आहे. अपराध सिद्धीचा दर, काल एक चांगलं डॉक्युमेंट आमच्या जयंतरावने दाखवलं आणि तो ऑथेंटिक डॉक्युमेंट आहे, तो चुकीचं डॉक्युमेंट नाही आहे, की काही जिल्ह्यांमध्ये, पण त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर 8 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये मागच्या वेळी 36% होतं, आता 35.5% आहे, 33% होतं, 31%. तर एवढा डिफरन्स हा कमी अधिक येत असतो. 3 जिल्हे असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडा मेजर फॉल आहे. 8 जिल्हे असे आहेत की ज्यांनी खूप इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. त्यामुळे आपण ते लक्षात आणून दिलेला आहे, तो आमचाच अहवाल आहे. त्या जिल्ह्यांमध्ये आम्ही निश्चितपणे इम्प्रूव्हमेंट करू. पण मला हे सांगताना आनंद वाटतो की 2009 ते 2014 या संपूर्ण कालावधीमध्ये महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% होता. 100 अपराधी पकडले तर 9 लोकांना शिक्षा व्हायची. 2014 पासून आपण तो इम्प्रूव्ह करत सुरू केला आणि आज तो 50%वर गेलेला आहे. आता 50% अपराधी जर 100 अपराधी पकडले तर 50ला शिक्षा होते आणि BNS कायद्यामुळे हा अजून वाढेल अशा प्रकारची आता अपेक्षा आहे. त्यामुळे या संदर्भात आपण जवळपास मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत याच्यामध्ये गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण हे 93.72% झालेलं आहे आणि बलात्काराचे गुन्हे उघडकीस येण्याचं जे प्रमाण आहे ते 98.59% या ठिकाणी झालेलं आहे. आणि 24 मधल्या जर आपण बलात्काराच्या घटना बघितल्या तर 99.98% आरोपी हे ओळखीचे आरोपी आहेत. केवळ 0.42% आरोपी अनोळखी आरोपी आहेत. त्यामुळे समाजामधली विकृती जी आहे ही विकृती याच्यामध्ये आपल्याला दिसते. पण समाधान एवढंच आहे की आता ही विकृती असतानाही समाज आपल्या महिलांना दाबत नाही आहे. तक्रार करू नका, घरचे लोक आहेत, ओळखीचे लोक आहेत, बदनामी होईल, लग्न होणार नाही, या सगळ्या गोष्टीतनं हळूहळू समाज बाहेर पडतोय आणि ओळखीच्या आणि नातेवाईकांच्या विरुद्ध तक्रारी सुरू झाल्यामुळे आता या बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. पण हे देखील अतिशय दुःखद आहे की 99.58% आरोपी हे जवळचे, ओळखीचे आणि नातेवाईक आहेत. ही देखील अतिशय मला असं वाटतं वाईट अशा प्रकारची परिस्थिती आहे. बलात्काराच्या प्रकरणामध्ये 60 दिवसामध्ये त्याची निर्गती व्हावी अशा प्रकारचं एक केंद्र सरकारने देखील आपल्याला सांगितलं. 2020 पर्यंत हे प्रमाण आपलं 45% होतं. 2024 मध्ये हे प्रमाण 94.1% आहे. म्हणजे बलात्कारांच्या घटनेमध्ये 2 महिन्याच्या आत आपली चार्जशीट आता 94% प्रकरणात जाते आहे आणि पुढच्या काळात ती 100% प्रकरणांमध्ये जाईल असा आमचा प्रयत्न असेल. आणि यासोबत आपण, मी परवा देखील सभागृहात सांगितलं की 48 तासामध्ये
कन्व्हिक्शन हा एक आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे। आता एक अजून माझ्याकडे घटना आली आहे 4 दिवसात कन्व्हिक्शनची। हळूहळू हे जे काही बलात्काराचे गुन्हे आहेत याच्यामधलं कन्व्हिक्शन हे वेगानं झालं पाहिजे। किमान त्यातले जे गंभीर गुन्हे आहेत त्याच्यामध्ये अतिशय वेगानं ते झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। या संदर्भात प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलीस कक्ष केलाय, आयुक्तालय आणि अधीक्षक पातळीवर महिला सुरक्षा समिती केली आहे, दामिनी पथक, निर्भया पथक, भरोसा सेल असे विविध उपक्रम केले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे हे लिव्ह इन रिलेशनशिप मधनं जी काही फसवणूक होते आहे त्या संदर्भातही मोठ्या प्रमाणात आपण समाज प्रबोधन करतोय। ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून 38,910 बालकांची आपण त्या ठिकाणी सुटका केलेली आहे। डायल 112 याची प्रगती अतिशय चांगली आहे आणि मी त्या दिवशी देखील सांगितलं की डायल 112 मध्ये जो रिस्पॉन्स टाइम आपण सांगतो हा अंदाजे नाही, हा रेकॉर्डेड टाइम आहे। फोन आल्यापासून तिथे पोहोचल्यापर्यंत कंप्लीट मूव्हमेंट डिजिटाइज आहे आणि या मूव्हमेंटमध्ये 2022 साली आपला ओव्हरऑल रिस्पॉन्स टाइम होता 15.41, तो 2023 साली झाला म्हणजे 15 मिनिटं 41 सेकंद कॉल आल्यापासून ऍव्हरेज पोचायला लागायचे। म्हणजे पूर्वी आपण बघायचो की हिंदी पिक्चरमध्ये सगळा गुन्हा घडल्यावर सगळं संपल्यावरच पोलीस पोचायचे, आता ती परिस्थिती नाही आहे। 2022 मध्ये 15 मिनिटं 41 सेकंदात पोलीस पोचत होते। 2023 मध्ये तो 15 मिनिटावरून 8 मिनिटं 32 सेकंदावर आला आणि 2024 मध्ये आपला रिस्पॉन्स टाइम झालेला आहे 6 मिनिटं 34 सेकंद। आव्हाड साहेब आलेले आहेत, थोडे उशिरा आलेले आहेत। आणि आता देशामध्ये या बाबतीत बोलू नका, तेलंगणा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे, पण यावर्षी 2025 मध्ये आपण रिस्पॉन्स टाइम मध्ये तेलंगणाला मागे टाकू। आपण जवळपास आपल्या 3-3.5 हजार जी काही आपली वाहनं आहेत याच्यावर मोबाईल डिव्हाइस टर्मिनल आणि जीपीएस लावलेला आहे, त्यामुळे सगळी मूव्हमेंट डिजिटली ही आपण या ठिकाणी ट्रॅक करतो। सायबरच्या संदर्भातले विषय मांडण्यात आले। सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना या ठिकाणी आपण केली, 50 सायबर पोलीस स्टेशन्स केले, 51 सायबर लॅब्स आपण केल्या आणि सायबर हेल्पलाईन आणि पोर्टलच्या माध्यमातून 441 कोटी रुपये गोठवून आपण त्या ठिकाणी लोकांना मदत केली। आता आपल्याला कल्पना आहे की सायबर सुरक्षेकरता आपण सायबर गुन्हे सुरक्षा महामंडळ तयार केलेलं आहे। हे महामंडळ इतर राज्यांमध्ये जाऊन काम करणार आहे, पण आपल्या